नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता 2 दिवसामध्ये येणार आहे गोकुळाष्टमी. आणि गोकुळाष्टमीला आपल्याला प्रसाद करावा लागतो, सुंठवडाचा प्रसाद करावा लागतो. तर आज मी तो प्रसाद दाखवणार आहे. तर चला मग करूया सुरुवात. तर बघा, इथं मी साहित्य घेतलेलं आहे सुंठवड्यासाठी. तर इथं बघा, 1 वाटी मी खोबरं घेतलेलं होतं आणि त्याचं बारीक किसून घेतलेलं आहे. इकडे अर्धी वाटी खारीक घेतलेली मी, म्हणजे 8 ते 9 खारका घेतलेल्या होत्या आणि त्याच्या फोडून घेतलेल्या आहेत मी. इकडे मनुका घेतलेला आहे. इकडे तीळ मी 2 चम्मच घेतलेले आहेत. बडीशोप 1 चम्मच. आणि इथं बघा, सूट घेतलेले मी, अख्खं 1 खांड घेतलेली आहे. 2 इंच एवढं खांड, तुम्ही जास्त पण वापरू शकता. इकडे 8 ते 9 बदाम आणि काजू घेतलेले आहेत मी दोघं. आणि इकडे विलायची घेतलेली आहे. आणि इकडे बघा, मी 4 चम्मच खडी साखर घेतलेली आहे. अशी जाड साखर असते ती. खडी साखर 4 चम्मच आणि 2 चम्मच आपली रेग्युलर साखर, आपण जी घरात वापरतो ती साखर घेतलेली आहे. तर इकडे कढई ठेवली मी गरम करायला आणि कढई छान अशी गरम झालेली आहे. आणि खोबरं किसून ठेवलं होतं, तर ते खोबरं आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचंय. जास्त नाही भाजायचं, फक्त नॉर्मल. थोडासा ओलावा असेल तर तो ओलावा निघेपर्यंत भाजून घ्यायचंय. तर बघा, छान असं खोबरं भाजलं गेलं. आता आपण हे खोबरं काढून घ्यायचंय. आता छान भाजलं गेलेलं बघू शकता तुम्ही. छान असं कुरकुरीत झालेलं आहे. तर आपल्याला आता त्याच कढईमध्ये बडीशोप आणि तीळ भाजून घ्यायची. बडीशोप आणि तीळ सुद्धा नॉर्मलच भाजायचे. जो कच्चापणा असतो त्याचा तो कच्चापणा निघून जाईल आणि त्याचा जो उग्र वास असतो तो वास येणार नाही. तर बघा, तडतड करते तीळ, म्हणजे आता आपलं बडीशोप आणि तीळ भाजली गेलेली आहे. आता आपण काढून घेऊ. आता परत काजू आणि बदाम आणि विलायची हे सुद्धा नॉर्मल भाजून घ्यायचे. तर मी काजू 8-9 घेतलेले आहेत आणि बदाम सुद्धा 8-9 घेतलेले आहेत मी. नॉर्मलच भाजायचे, जास्त नाही भाजायचे. तर बदाम आणि काजू छान असे गरम झालेले आहेत, ते पण आपण काढून घेऊ. तर आता बघा, इथे मी सूट घेतलेलं आहे आणि 2 ते 2.5 इंचाचा आहे. तर आपण एक खलबत्त्याने कुटून घेऊ, कारण मिक्सरमध्ये एकदम बारीक होणार नाही. ते नॉर्मल जाडसर आपण कुटून घेऊ थोडं. तर बघा, अशा प्रकारे त्याला ठेचून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊ. आता बारीक करून घ्यायचंय. बघा, मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. इथं एक प्लेट घेतलेली मी. आता प्लेटमध्ये आपण ते सुंठ काढून घेऊ. आता तर आता आपण बदाम, काजू आणि विलायची घेतलेली ती बारीक करून घेऊ. आता तीळ आणि बडीशोप ते पण एकत्र बारीक करून घ्यायचे. खडी साखर आणि आपली रेग्युलर साखर.
आता हे सगळं बारीक करून घेऊ आता। तर बघा असं थोडं जाडसर बारीक केलेलं आहे मी, जास्त बारीक नाही केलेलं आहे, नॉर्मल केलेलं आहे, असं रव्यासारखं राहू दिलेलं आहे। आता आपण हे सूटमध्ये मिक्स करून घेऊ आता। आता खारीक घेतलेली मी, आता ही खारीक सुद्धा बारीक करून घ्यायची। तर बघा खारीक सुद्धा मी अशी बारीक करून घेतली, नॉर्मल थोडी जाड राहू दिलेली मी। तुमची जर खारीक ओली असेल तर थोडी उन्हात सुकवा 2 दिवस, नंतरच मिक्सरमध्ये बारीक करा। मी खारीक उन्हाने सुकवलेली होती अगोदर। तर बघा इथं आता खोबरं बाकी, आता खोबरं आपल्याला बारीक करायची गरज नाही, कारण आपण ते भाजून घेतलेले आहे। फक्त हाताने असं नॉर्मल असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित हाताने चुरा करून घ्यायचा आहे। तर बघा खोबऱ्याचा पूर्ण चुरा होतोय आणि त्याला सुद्धा रव्यासारखं जाडसर ठेवायचं आहे। सुंठवडा आपला मस्त तयार झालेला आहे आता। आता पूर्ण साहित्य आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडसे मनुका, आणि आता थोडीशी नॉर्मल बारीक साखर घ्यायची, आपल्याला रेग्युलर साखर। तर आपला सुंठवडा तयार झालेला आहे मस्त। तर बघा आता आपण थोडंसं एका दुसऱ्या प्लेटमध्ये मिक्स करून घेऊ। असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आपला सुंठवडा गोकुळाष्टमीसाठी स्पेशल तयार झालेला आहे मस्त, एकच नंबर झालेला आहे। आपण रोज सुद्धा 1 चम्मच सकाळी सकाळी खाल्लं तरी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे असा सुंठवडा तयार झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपल्या गोकुळाष्टमीसाठी सुंठवड्याचा प्रसाद तयार झालेला आहे मस्त, एकच नंबर प्रसाद तयार झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।